पप्पूला आदरांजली. द्वारकानाथ संजयगिरींचे पप्पू झाले आणि मी आजपर्यंत अनेक शोकसभा पाहिल्या, पण त्या शोकसभेत टाळ्या वाजताना पाहिल्या नाहीत. ही द्वारकानाथ संजयगिरींची कमाई आहे. म्हणजे श्रद्धांजली आली का सगळेजण रडगाणं गायचं, दुःख व्यक्त करायचं, पण इथं टाळ्या वाजवत होत्या. ही सुद्धा एक अपूर्व कमाई आहे. ही छोटी गोष्ट नाहीत. माझा त्याचा संबंध तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरं तर आमचा संबंध एमटीएल मधनं आला. मी एमटीएलच्या युनियनचं प्रतिनिधित्व करत होतो आणि त्या काळी मोबाईल फार जवळचा नव्हता. टेलिफोन बंद पडला का अडचण. मग पप्पूंनी माझा फोन कुठून तरी शोधून काढला. मला इतका आनंद झाला की द्वारकानाथ संजयगिरींचा फोन मला यावा, म्हणजे सचिनचा फोन मला आला असं मला वाटतं त्यावेळेला. इतका मी छोटा होतो त्या काळात. आणि मग असे काही ऋणानुबंध, तार आमची जोडली. आता बिनतारी आहे सगळं, तेव्हा आमची तार होती बरं का. ती तार आमची जुळली आणि मग पप्पूंच्या घरी जाणं येणं झालं. बोलणं फोनवर व्हायचं. अगदी शिवाजीपाच्या क्लबवर बसलोय आणि इतकं वेगळं विलक्षण, म्हणजे मला त्यांच्या लेखणीचं फार कौतुक. बापरे, उपमा द्याव्या त्यांनीच. म्हणजे तिकडं शृंगारिक उपमा देताना किंवा वातड बघताना इथं कोणीतरी बरोबर पाहिजे होती रे. बायको असली तरी चालली असती असं म्हणाला, पण कोणतरी बरोबर पाहिजे होती हे म्हणण्याचं धाडस. आज आम्ही जर बायकोला बोललो तर आमची बायको काय करेल सांगता येणार नाही. म्हणजे मला कधी कधी वाटायचं की वहिनी कसं हे ऐकून, इतकं ते मजेशीर लिहिण्याचं धाडस त्यांचं होतं. म्हणजे कुठला विषय नव्हता मला सांगा. आता तुम्ही जसं सगळेजण सांगताच तर संगीतकार बोलून गेले. म्हणजे क्रिकेट तर होतच, पण मला कधी कधी आश्चर्य व्हायचं. चेंडू गवतावरून जाताना त्या गवताला सुद्धा वाटलं असेल काय सुंदर केस घेत गेला माझा, असं म्हणणारा माणूस फक्त पप्पूच असू शकतो. बापरे. आणि मग हे किती आश्चर्य वाटत होतं की एकदा संघ हरला तर कडवटपणा लिहिणं. राजकारणावर सुद्धा, म्हणजे शिवाजी पार्क मैदानाबद्दल लिहिताना त्यांनी असं म्हटलं की 1960 साली मी इथं आलो आणि तुझे माझे संबंध जमले. आणि मग त्या शिवाजी मैदानाची एक स्वतःची मैदान बोलतोय. मी या मैदानावर काय काय पाहिलं ते पाहताना निव्वळ वर्णन नाही तर त्यांनी डांगेंचा उल्लेख करताना असा दिला की चेंडू एक वाडेकरांनी तटावला, तो स्टेजवर पडला आणि मग डांगे म्हणाले पतोडी खेळत होता ती भांडवलशाही आहे, वाडेकरांचा चेंडू आला ही लोकशाही आहे. आता बघा, तर मला आश्चर्य वाटलं की म्हणे ते श्रीमंतांचे पतोडी प्रतिनिधी होते आणि या वाडेकर बँकेतला एक कर्मचारी, त्याचा चेंडू इथं. हेच तर माझं म्हणणं आहे म्हणे पटोडीचं. आणि मग शिवसेना प्रमुखांबद्दल, त्यांचा प्रबोधनकारांबद्दलचा लेख एवढा भन्नाट आहे. मला नेहमी आठवते एक उपमा असायची, ती उपमा अशी काळजाला भिडणं, अख्खा लेख विसरून जायचो, पण ते वाक्य लक्षात राहायचं की हे वाक्य कसं लिहिलं असेल त्यांनी. म्हणे लिहिताना जेव्हा बुमराच्या आता अलीकडे लिहिलं, मला वाटतं जानेवारी 24 मध्ये ना, बुमराबद्दल लिहिताना त्यांनी असं लिहिलं की बुमराची ऍक्शन अशी आहे की ती जपली पाहिजे, मद्याच्या प्यालाचं कट जपावं असं तशी जपली पाहिजे. आता मद्याच्या प्यालाचं कट जपावं अशी बुमराची ऍक्शन जपावी असं लिहिण्याचं कौशल्य कोणाकडे, काय बुद्धिमत्ता असेल, काय प्रतिभा असेल. पण ही प्रतिभा, तिच्यावर शतता प्रेम, म्हणजे स्वतःच्या आजारावर सुद्धा, म्हणजे अनेक लिहिल्या त्यांनी, लेख लिहिले, पण त्यांच्या आजारपणाचं जे काही खेळ सुरू होता आयुष्यभराचा, तेव्हा मात्र मला नेहमीच वाटलं की त्यांच्या आयुष्याची खेळपट्टी मात्र खडबडीत होती. ती मात्र कधी सरळ राहिली नाही, अशी छान खेळता नाही आली. पण त्या माणसाने त्याच्यावर अश्रू नाही काढले, रडत नाही बसला. त्याही परिस्थितीत लिहायला लावलं त्यांनी, लिहिलं त्यांनी. आणि मग म्हणजे मला हिंदी सिनेमातली गाणी आणि क्रिकेट यांचं बरोबर जुळवायचे. ते खेळता नाही आलं तर म्हणे भारतीय खेळाडू कसे खेळले, तर ढुंडो ढुंडो रे साजना मेरे, चेंडू ढुंडो शोधत होते. हे कुणाला सुचतं? हे द्वारकानाथ संजयगिरी सारख्या माणसाला सुचतं, पप्पूला सुचतं अशा उपमा. आणि मग नाचे बन मोरा तिगना दिग्गी दिग्गी, ते दिग्गी दिग्गी म्हणणारे पण द्वारकानाथ आहेत. म्हणून मला खूप आठवण येत त्यांच्या. म्हणजे इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये तेव्हा KN प्रभू लिहायचे क्रिकेटच्या संदर्भातलं समालोचन, किंवा मतामध्ये VV करमरकर लिहित होते. आणि हे लिहित असताना मला नेहमी आठवण आली
की जरी के एन प्रभू लिहिताना मी ऐकलेलं आहे, म्हणजे मला आठवतं वेस्टर्नच्या वेळेला त्या ब्रिजेश पटेलचा वानखेडेवर एक चुंबनचा किस्सा घडला, पण त्याच्याबद्दल त्यांनी मारलेला एक चेंडू होता, तो चौकात पटकन गेला, तो इतक्या वेगात गेला की विवियन रिचर्ड्स मागे वळून बघायच्या आत चेंडू सीमापार गेलेला होता. हे वर्णन वन ऑफ द बेस्ट शॉट्स ऑफ द डे असं के एन प्रभूंनी त्यावेळेला वर्णन केलं होतं. पण मग द्वारकानाथ संजयगिरी कसं करायचे, ही जी कल्पना होती त्यांची, असं कल्पना शक्ती होती ना, तिच्यावर प्रेम करायला पाहिजे. आणि शतदा प्रेम या माणसावर हयात नसतील शरीराने, म्हणून तर म्हणतो त्यांचं पुस्तक करा. आता अश्विन आपल्याला तर पुस्तक केलं पाहिजे. मला एकच प्रयोग करता आला, तुला सांगतो, दक्षिण मुंबईत असल्यामुळे झालं, आमच्या दोघांचंही डोक्यात चाललेलं होतं. एक प्रयोग होता एशियाटिक हॉलच्या समोर रस्त्यावरती तो करावा, शनिवार रविवार बंद असतं, छान असं ते पायऱ्या आहेत त्याच्या. आणि एक करायचं होतं वाळकेश्वरच्या तलावर बाणगंगेवर. 2 कार्यक्रमासाठी सारखं, पण त्याचा आजार पण असं काय उचलून आलं. आणि मग शेवटी आता अलीकडे घाटकोपरला मुलाकडे गेले, मग भेटणं पण कमी व्हायला लागलं. कदाचित त्याला स्वतःलाच असं वाटलं असेल, माझ्या आरशासमोर मीच दिसत नाही, तर मित्रांसमोर का दिसावं, मी दिसलो पाहिजे, मी जसा आहे तसा दिसलो पाहिजे, माझा पप्पा मला तसाच दिसला पाहिजे, तसाच बोलका. बोलणं म्हणजे धबधबा होता. आणि बोलायला लागले की नुसतं कुठलाही विषय चालू दे. राजकारणावर सुद्धा त्यांनी मला अगदी, म्हणजे आत्ताच्या अलीकडच्या राजकारणात जेव्हा हे काही जे घडतंय ते घडताना मला नेहमी विजयी झाल्यानंतर फोन तर येणारच, पण सांगणार सुद्धा, अरविंद भूमिका बदलायची नाही, काल छान बोललास, काल छान बोललास, मी पाहिलं तुझं. म्हणजे ही जी काही ना ही ऊर्जा देणार होती. जसं त्याचं म्हणणं होतं की सचिन हा माझा देव आहे, तो मला ऊर्जा देणारा देव आहे. सचिन बद्दल त्याचं स्वतःच असं म्हणणं होतं. कशी मैत्री जपली सचिन, तू नुसतं स्टंपवर कपिलची सही घेऊन दे असं म्हटल्यानंतर न विसरता अहमदाबादला मॅच जिंकला, सोडून होता अर्धा सामना, अर्धवट सोडून मुंबईला आले होते. आणि कपिल त्यांनी सांगितलं सचिनला, सामना जिंकणार आहोत, येताना स्टंपवर कपिलची सही घेऊन मला स्टंप आणून दे. आठवणीने सचिननं तो जिंकलेला स्टंप घेऊन कपिलची सही घेऊन आणून दिला. ही जी काही मैत्री जपणं आहे ना, थोडा मला मिळालेला देवाने दिलेला वर आहे, हा ऊर्जा आहे ती मला, तो देवाचा वर मला सचिन मित्र मिळाला. अशा द्वारकानाथ संजयगिरींना श्रद्धांजली वाहणं हेच जीवावर येतं खरं सर. म्हणजे न्यूझीलंड मधलं त्यांचं ते शृंगार टेपॅक नावाची काही टेकडे होती, तिकडे गेले होते ते न्यूझीलंडवरनं फिरताना, ख्राईस्टचर्चवरनं. त्याचं वर्णन तुम्ही प्रत्येकाने ऐकलं, वाचलं पाहिजे, इतकं भन्नाटायचं. म्हणजे तो तलाव, तिथली वस्ती, गाव किती, 369 गाव, 369 घरांचं गाव आहे ते. ते गाव वसलं कसं, त्यातल्या चर्चची खिडकी कशी होती, त्यात खिडकी म्हणजे खिडकी नव्हती, त्यातनं सौंदर्य दिसत होतं. आणि मग त्या सौंदर्य स्थळावर माझ्याबरोबर पण एक सौंदर्य असायला पाहिजे होतं, असं शेवटी सोडून देणं पिल्लू सोड. मी एकटाच कसा त्या सौंदर्य स्थळावर, हे जे काय होतं ना, हे मार्मिक आणि मजेशीर असेल त्यांचं. आणि म्हणून मी त्या ब्लॉग लिहिला, त्याच्यात दिलं खट्याळ लेखणी होती पण वात्रट नव्हती, हे वैशिष्ट्य होतं. म्हणजे त्याच्यामध्ये हे जे काही द्वारकानाथ संजयगिरीकडनं शिकता आलं, वाचत राहावं, पुन्हा पुन्हा वाचत राहावं. एक पुस्तक मात्र जरूर तयार करूया, मी त्याच्यात पूर्णपणे सहभाग घ्यायला तयार आहे. ते पुस्तक आलंच पाहिजे, आणि ते नुसतं आलं नाही पाहिजे, ते लाखो लोकांनी वाचलं पाहिजे. आणि ते नुसतं मराठीत करूया नको, तर मराठी सोबत इंग्रजी भाषेत पण करू, जगातल्या लोकांना कळू दे की एक असा एक समीक्षक असू शकतो क्रिकेटचा, जो क्रिकेटला शृंगार पण देतो, क्रिकेटला शौर्य पण देतो, क्रिकेटला कधी कधी उदासपण पण देतो, पण क्रिकेट जगवतो पण, असं द्वारकानाथ संजयगिरी आहे. त्याला मनापासून श्रद्धांजली वाहूया. मी माझ्या वतीनं अतिशय कृतज्ञपूर्वक असा मित्र होणे नाही एवढंच सांगतो. नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.